आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये काँग्रेसकडून 4ही जागांसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे। 4ही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या याद्या मागवण्यात आल्यात। त्यात परभणीच्या पाथरीमधून सुरेश वरपुडकर यांना नाना पटोले यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। विधानसभेच्या बाबत आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये काही लोक चुकीची अफवा पसरवतात। काही लोक तुम्हाला माहिती सांगतो, वरपुडकर साहेबांची जागा तर काँग्रेसच लढेल। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागले असून प्रत्येक पक्ष आपापल्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्या जागा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय। काल काँग्रेसची 3 जिल्ह्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील 4ही जागाच्या संदर्भामध्ये उमेदवारांची यादी पक्षीय श्रेष्ठींकडे सादर करण्यात आली। आपल्यासोबत स्वतः आमदार आहेत आणि जिल्हाध्यक्ष आहेत सुरेश वरपुडकर। सर, परभणी जिल्ह्यातल्या 4ही मतदारसंघातील यादी देण्यात आलेली उमेदवारांची आमच्या पक्ष माननीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशावरून त्यांनी सांगितलं की इच्छुक उमेदवाराची यादी आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये पाठवा। त्याप्रमाणे गंगाखेडमध्ये 2 अर्ज आलेले आहेत आणि त्यानंतर परभणीमध्ये 5 अर्ज आलेले आहेत, पाथरीमध्ये 1 आहे आणि जिंतूरमध्ये 3 अर्ज आहेत। अशा प्रकारची यादी आम्ही काल सबमिट केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना आपल्या आपल्या कामाच्या संदर्भामध्ये जे डेलिगेशन आले होते ते श्रेष्ठीला भेटले। काही काँग्रेस स्वबळाची चाचपणी करते का? कारण प्रत्येक मतदारसंघामधून उमेदवारांच्या याद्या मागवण्यात आलेल्या आहेत, काही चर्चा सर्वत्र होते या संदर्भात। नाही, तसं काही नाही आहे की आपलं फक्त जिथे जिथे चांगली पोझिशन आपली आहे त्या ठिकाणी बा आमचं प्राबल्य आहे तिथं आम्हाला जागा द्या, अशा प्रकारचं आहे। महाविकास आघाडी 100% राहणार। तर परभणीत किती जागा लढवल्या जाणार काँग्रेसकडून? ते आज आपल्याला मला नाही सांगता येणार। त्यांचे म्हणजे पक्षश्रेष्ठीच्या वरून जे मागितले ते 4ही मतदारसंघामध्ये अर्ज केलेले आहेत लोकांनी। आता ते कोणते उमेदवार ठरवणार आहेत किंवा कोणत्या जागा घेणार आहेत ते महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये श्रेष्ठी सांगतील आमची। आता महाविकास आघाडीमध्ये आपल्या 2 जागा होत्या, एक पाथरीची होती, मागच्या वेळेला परभणी लढलो होतो, मात्र आता महाविकास आघाडी असल्यामुळे परभणीची जागा नाही, मात्र आता दुसरी कोणती जागा मागण्यात आली आहे? महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस 2 जागा आपल्याकडे होत्या काँग्रेस पक्षाकडे, परभणी आणि पाथरी। परंतु आता 3 पक्षाची आघाडी झालेली, पहिले 2 पक्षाची आघाडी होती, आता 3 पक्षाची आघाडी झाली। त्याच्याप्रमाणे आता सिटिंग आमदार आम्ही 2च आहेत आघाडीमध्ये, मी आणि राहुल पाटील, आणि 2 मध्ये आता भाजपचे आहेत, एक पुरस्कृत भाजप आहेत आणि एक भाजपचे आमदार आहेत। त्या ठिकाणी आता काय निर्णय घ्यायचा ते आघाडीचे नेते ठरवतील। आपल्या संदर्भामध्ये काल नाना पटोले म्हणले की तुमच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही गैरसमज पसरवण्यात येतोय म्हणून, नेमकं काय गैरसमज आहे आणि काल जाहीर केली का तुमची उमेदवारी? हा, माझी काल त्यांनी उमेदवारी जाहीर केली। अच्छा, पण नेमकं काय गैरसमज पसरवला गेला होता ते जे काल म्हणाले? नाही, गैरसमज काय ना, मी आता एक तर जिल्हाध्यक्ष आहे, सिटिंग आमदार आहे, त्यामुळे ज्या काही सिटिंग आमदार आहेत तर त्यांनी जाहीर केलेले आहेत। माझा एकच अर्ज आलेला आहे, त्यामुळे उमेदवारी जाहीर केली। हा, जाहीर केली। आता बाबाजानी पहिल्यांदा शरद पवार गटाकडे होते, नंतर अजित पवारांकडे गेले, परत आता शरद पवारांकडे आलेत आणि ते म्हणतात की मला तिथून जागा लढायची। त्यांनी एका भाषणात असंही म्हणले की वरपुडकरांना 5 वर्ष आम्ही उधार ती जागा दिली होती, आता यावेळेला आम्ही लढणार। ते आघाडीचा प्रश्न आहे, ते आलं तर आघाडीमध्येच आलेत ना ते, त्याच्यामुळे काय आता अडचण येणार नाही। म्हणजे बाबाजानी जर जागा त्यांना जर तिकीट मिळालं तर तुम्ही सोबत राहणार त्यांच्या आणि तुम्हाला जागा मिळेल? आघाडी पक्ष आघाडीचा सगळ्यांनी धर्म पाळायचा। तर हे होते सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केले की पाथरीची उमेदवारी जी आहे त्यांना जाहीर करण्यात आलेली आहे। जर आघाडीमध्ये ज्या जागा वाटपामध्ये जे निर्णय होईल त्या निर्णयासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र राहतील म्हणून। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।